नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या देश महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात. भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार आहेत असं म्हणत अमित शहा यांनी पुण्यातील भाजपच्या अधिवेशनामधून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर शहा काय म्हणाले ते ऐकून प्रतिक्रिया देईन असं अजित पवार यांनी म्हटलंय. तर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मात्र अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है। मैं डंके की चोट पर कह कर देता। अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर जरी अशी टीका केली. औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि भ्रष्टाचारांचे सरदार जे आहेत ते शरद पवार यांना असं टीका केलेली. मी काय होतं, तुम्ही पत्रकार मित्र, मला काहीच माहिती नाही. मी अजून सकाळपासून पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये मी नक्की ते काय बोललेले आहेत ते ऐकल्यानंतर, मी ते स्वतः पाहिल्यानंतर मी त्याच्यावर रिएक्शन दिली. डर्टी डझन हा शब्द भारतीय जनता पक्षाचा आहे. सगळे डर्टी डझन ज्याचा आरोप मी नाही केलेला, भारतीय जनता पक्षाने केलेला आहे त्या नेत्यांवर. ते नेते आज जे सरकार आज महाराष्ट्रात आहे, ज्याचे नेते अमित शहाजी आहेत, त्या सरकारमध्ये मंत्री आहेत. ज्यांच्यावर अमित शहाजींनी आजपर्यंत भ्रष्टाचार याचे केलेत त्यातले 90% लोक आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री तरी आहेत किंवा पदाधिकारी आहेत. शरद पवार साहेबांच्या बद्दल आरोप करताना त्यांनी असं म्हटले की ते सगळे जे बरोबर आहेत त्या सगळ्यांना ते लागू होतं. ते सगळे आता भारतीय जनता पक्षात जाऊन बसलेले आहेत. त्यामुळं अमित शहांच्या हे लक्षात आलं नाही की ज्यांच्यावर ज्यांच्याकडे बघून त्यांनी हा आरोप केला ते सगळे त्यांच्याकडे जाऊन बसले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची सगळ्यात स्वच्छ पक्ष महाराष्ट्रातला आहे.